नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की भारतामध्ये बँक व्यवसायाची सुरुवात ही कशी झाली आहे. तसं पाहिलं तर भारतामध्ये बँक व्यवसायाची जी उत्क्रांती आहे ही प्राचीन काळामध्ये सावकार आणि व्यापाऱ्यांपासून सुरू झाली. जी ब्रिटिश काळामध्ये युरोपियन प्रेसिडेन्सी बँकांच्या स्थापनेपर्यंत पोहोचलेली. त्यानंतर 1949 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेनंतर भारतामध्ये या बँकिंग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकरण झालं, बँकांचं खाजगीकरण झालं आणि त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत करत भारतामध्ये बँक व्यवसाय हा आत्ताच्या स्थितीला पोहोचलेला आहे. या सगळ्या बदलांमुळे भारताची मधली जी बँकिंग प्रणाली आहे ही बँकिंग प्रणाली आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली आहे आणि सध्या ही बँकिंग प्रणाली जी आहे ही स्पर्धात्मक वित्तीय सेवा देण्यासाठी आता तत्पर झालेली आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण भारतामध्ये जो बँक व्यवसाय किंवा बँकिंग व्यवसायाची सुरुवात जी झालेली आहे ही कशी झालेली आहे. तर आपण पाहूया की प्राचीन काळामध्ये भारतात सावकार आणि व्यापारी हे पूर्वी भारतामध्ये काय करायचे तर सावकार आणि व्यापारी हे लोकांचे पैसे ठेवून घ्यायचे आणि गरजावंतांना कर्ज द्यायचे. यासारखा व्यवसाय भारतामध्ये हे करू लागले. म्हणजे आताचा जो बँक व्यवसाय कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारणे हे जे काही कार्य आता जे काही बँका करतात ते कार्य त्या कालखंडामध्ये प्राचीन काळामध्ये सावकार आणि व्यापारी करू लागलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे बँक व्यवसायाची सुरुवात आहे ही बँक व्यवसायाची सुरुवात त्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर हुंड्यांचा व्यवहार देखील प्रामुख्याने प्राचीन काळामध्ये केला जात असे. थोडक्यामध्ये असं आपल्याला म्हणता येईल की मौर्य काळामध्ये आदेश नावाच्या कागदपत्राच्या स्वरूपामध्ये हुंडी व्यवहार हा प्रचलित होता. म्हणजे हुंडी त्या कालखंडामध्ये एक आर्थिक साधन होतं, ते आताही आहे, ज्यामुळे आर्थिक व्यवहार करणं त्या कालखंडामध्ये सोपं होत होतं. आता प्राचीन काळाच्या नंतर ब्रिटिश कालखंड येतो आणि ब्रिटिश कालखंडामध्ये पहिली बँक जी आहे ती 1771 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातली पहिली बँक अस्तित्वात आली आणि त्यानंतर ती बँक फार काळ टिकली नाही. 1832 मध्ये ही बँक परत बंद झाली काही कारणामुळे आणि त्यानंतर प्रेसिडेन्सी बँक अस्तित्वात आली. म्हणजे पहिली बँक 1771 मध्ये हिंदुस्तान बँक अस्तित्वात आली आणि त्यानंतर भारतामध्ये प्रेसिडेन्सी बँकाची स्थापना झाली. त्या प्रेसिडेन्सी बँकामध्ये 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता, त्यानंतर बँक ऑफ बेंगॉल आणि त्यानंतर बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास यासारख्या प्रेसिडेन्सी बँका अस्तित्वात आल्या. आणि या प्रेसिडेन्सी बँका अस्तित्वात आल्याच्या नंतर याही प्रेसिडेन्सी बँका म्हणजे इलाखा बँक आपण थोडक्यामध्ये म्हणूया, त्या इलाखा बँका त्या भागामध्ये काम करू लागल्या आणि त्यानंतर या प्रेसिडेन्सी बँकाचं जे रूपांतर आहे हे प्रेसिडेन्सी बँकांचं रूपांतर 1921 मध्ये या 3 प्रेसिडेन्सी बँका एकमेकांमध्ये विलीन झाल्या. कोणत्या? ह्या सांगितलेल्या. आणि ह्या बँकांचं विलिनीकरण होऊन तिथून पुढे इम्पेरियल बँक स्थापन झाली. म्हणजे तिन्ही बँकांचं विलिनीकरण होऊन इम्पेरियल बँक अस्तित्वात आली की जी पुढे ब्रिटिश कालखंडामध्ये सरकारची बँक म्हणून ती काम करू लागलेली आहे. आता त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. म्हणजे 1934च्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 मध्ये भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. क्लिंटन यंग कमिशनच्या द्वारे भारतामध्ये बँक अस्तित्वात असावी अशा प्रकारची शिफारस या कमिशनला करण्यात आलं आणि ते कमिशन भारतामध्ये आलं आणि 1934च्या कायद्यानुसार भारतामध्ये 1 एप्रिल 1935 मध्ये ही बँक अस्तित्वात आली. आता त्यानंतर काय झालं
की भारतामध्ये बऱ्याच बँक अस्तित्वात आल्या होत्या त्या कालखंडामध्ये आणि 1935 मध्ये म्हणजे 1935च्या नंतर भारतामध्ये काही बँकांवर अंकुश ठेवण्यात आले ह्या बँकांच्या माध्यमातून आणि 1949 मध्ये बँकिंग ऍक्ट नुसार भारतीय बँक प्रणाली नियमनाचं माननीकरण करण्यात आलं आणि 1955 मध्ये या इम्पेरियल बँकेचं रूपांतर पुढे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. म्हणजे 1955 मध्ये देशामध्ये एसबीआय बँक अस्तित्वात आली. ती एसबीआय बँक इम्पेरियल बँकांमधून निर्माण झाली आहे आणि इम्पेरियल बँक ही प्रेसिडेन्सी बँकामधून निर्माण झालेली आहे. आणि पुढे मग 1949च्या नंतर ही बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं. ती बँक सरकारची बँक आली. 1935 मध्ये 55 मध्ये एसबीआय बँक अस्तित्वात आली आणि त्यानंतर 1969 आणि 1980 मध्ये या देशामध्ये बऱ्याचशा बँका ज्या कार्यासाठी अस्तित्वात आल्या त्या बँकांनी ते काम बरोबर केलेलं नाहीये. म्हणजे गरजवंतांना कर्ज देणे, देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये योग्यपणे योगदान करणं, परंतु ह्या बँकांनी बहुतांशी करून श्रीमंतांसाठीच आपली भूमिका थोडक्यामध्ये बजावलेली असलेली आपल्याला दिसून आली आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास हा प्रामुख्याने खुंटलेला होता. म्हणून 1969 मध्ये देशामध्ये अशा बँका शोधून काढल्या की ज्या बँकांकडे 50 कोटी रुपयाच्या वर ठेवी आहेत आणि 1980 मध्ये ज्या बँकांकडे 100 कोटी रुपयाच्या वर ठेवी आहेत अशा सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि ज्यामुळे काय झालं की मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं की ज्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा जो प्रभाव आहे तो प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला. म्हणजे 1969 मध्ये 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि ह्या बँका सगळ्या सरकारच्या ताब्यामध्ये आल्या आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये या बँकांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला. आता त्यानंतर आपल्याला दुसरी बाब लक्षात येते. हे टप्प्याटप्प्याने आपण गोष्टी पाहतो की भारतामध्ये जो बँक व्यवसाय अस्तित्वात आलाय तो कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पुढे गेलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिले की प्राचीन काळ, दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहतोय आपण ब्रिटिश काळ, तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहतोय आपण स्वातंत्र्य आणि राष्ट्रीयकरणच्या नंतरचा कालखंड. आता त्याच्यानंतरचा आपल्याला कालखंड पाहता येतो तो म्हणजे आधुनिक काळ आणि तंत्रज्ञान. आता आपण पाहतो की सध्या बँका वेगवेगळ्या प्रकारच्या बँका देशामध्ये अस्तित्वात आल्या आहेत आणि राष्ट्रीयकरणाच्या नंतर अनेक ज्या बँका अस्तित्वात आल्या त्या बँकांमध्ये आपल्याला सांगता येते की कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये कर्जपुरवठा करता यावा म्हणून देशामध्ये कृषी क्षेत्रातली सर्वोच्च बँक म्हणून नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर गुंतवणूकदारांना आपल्या हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी सेबी सारख्या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली. सिडबीची स्थापना करण्यात आली आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत सध्या बँकांमध्ये डिजिटलायझेशन आणि ई बँकिंग व्यवसाय आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित होऊ लागलेला आहे. म्हणजे 1980च्या दशकामध्ये जवळपास 2000च्या सुरुवातीला या दशकामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला. बँकांमध्ये ऑनलाईन पद्धतीचे प्लॅटफॉर्म जनतेच्या सेवेसाठी सादर करण्यात आले. एटीएम असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा आता आपण पाहतोय की कोरोनाच्या नंतर देशामध्ये ई बँकिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण पाहतो युपीआय पेमेंट असेल, या माध्यमातून आता हा बँकिंग व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये आता स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला स्पष्ट करता येते की आधुनिक बँकिंग व्यवसायामध्ये सध्याची स्थितीचा विचार जर आपण केला तर आपल्याला सांगता येते की आज बँकिंग क्षेत्रामध्ये 2 ठिकाणी 2 बँका अस्तित्वात, एक खाजगी बँका आणि दुसरं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका. याचबरोबर या बँकांना स्पर्धा म्हणून सहकार क्षेत्रामध्ये देखील बँका अस्तित्वात आलेल्या आहेत. ग्रामीण बँका आहेत, परदेशी बँका आहेत, ज्यामुळे एक स्पर्धात्मकता आता या बँकांमध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून या बँकांमध्ये ग्राहकाभिमुख व्यवस्था जी आहे, ग्राहकाभिमुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये ज्या बँका आता मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर होईल त्याच बँकांचं अस्तित्व, त्याच बँकांच्या ठेवी, त्याच बँकांच्या सभासदांची संख्या आणि त्याच बँका आदर्श बँका म्हणून समोर येऊ लागतील जर ह्या बँकांनी सगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा ह्या ग्राहकाभिमुख जर दिल्या, बदलत्या परिस्थितीनुसार बदलण्याचा प्रयत्न जर केला तर कदाचित ह्या बँका ह्या स्पर्धेमध्ये टिकू लागतील आणि ज्या बँका ह्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत कदाचित त्या बँका दुसऱ्या बँकांमध्ये विलीन होऊ शकतात, कदाचित त्या बँका बंदही पडल्या जाऊ शकतात.
ठीक आहे. आता आपण या ठिकाणी पाहिलं की देशामध्ये भारतात बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झालेली आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहूया की भारतामध्ये बँक व्यवस्था अस्तित्वात आल्याच्या नंतर बँकेमध्ये खात्याचे प्रकार, खाते कसे उघडायचे, खात्याचे प्रकार कोणते आहेत, खातं कसं ऑपरेट करायचं आहे आणि खातं कसं बंद करायचं आहे, खातं कोण उघडू शकतं, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. जय हिंद, जय भारत.